नमस्कार. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. आज 28 जुलै आणि आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. श्रावण महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या महिन्याच्या प्रत्येक दिवसाच्या तुलनेमध्ये श्रावण सोमवार अत्यंत पवित्र वार मानला जातो, कारण या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा केली जाते. म्हणजेच हा श्रावण सोमवार महादेवाला समर्पित आहे आणि म्हणूनच आपण या श्रावण सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करत असतो आणि त्यामुळेच महादेव आणि पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. या महिन्यामध्ये शिवतत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात सक्रिय असते, कारण या महिन्यात भगवान शिवशंकर त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून जो व्यक्ती भक्तिभावाने मनोभावे महादेवाची पूजा अर्चना करतो त्या व्यक्तीवर कधीही कोणतेही संकट येत नाही आणि त्या व्यक्तीवर महादेव प्रसन्न होतात, कारण महादेव हे भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून जातात आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण भगवान शिवशंकराची पूजा अर्चा करत असतो, सेवा करत असतो आणि काही उपाय देखील करत असतात. समुद्र मंथनातील विष भगवान शिवशंकराने ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिना असे म्हणतात. त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. या श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहे आणि प्रत्येक सोमवारचे एक विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना भगवान शिवासाठी समर्पित असल्याने या महिन्यात येणारे सोमवारचे व्रत विशेष असते. बघूयात श्रावण महिन्यातील सोमवार कोणकोणत्या तारखेला येत आहेत. पहिला सोमवार 28 जुलै, दुसरा सोमवार 4 ऑगस्ट, तिसरा सोमवार 11 ऑगस्ट आणि चौथा सोमवार 18 ऑगस्ट. अशा पद्धतीने श्रावणी सोमवार असणार आहेत. या प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे. स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि एक बेलपत्र आणि त्याचसोबत कच्चे गाईचे दूध टाकायचे आहे आणि याने स्नान करायचे आहे, ज्यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होते. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. शिवशंकराची पूजा करावी. शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावर पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर सोमवारच्या दिवशी शिवचालीसाचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर श्री शिवलीलामृताचा 11वा अध्याय आवर्जून वाचायचा आहे. शिवलीलामृत योग्य पद्धतीने ओवीसहित मी तुम्हाला इथे दिलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल, तर अवश्य चॅनलवर जाऊन देखील तुम्ही भेट देऊ शकता. अगदी कमी वेळेमध्ये शिवलीलामृताचा अध्याय 11वा अध्याय मी इथे सांगितलेला आहे. पूजेनंतर तो आवर्जून वाचा किंवा श्रवण करा, दोन्हीही सोबत करू शकता. तो व्हिडिओ आपल्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर अपलोड आहे, नक्की भेट द्या. शिवलिंगाची विधिवत पूजा करून घ्यावी. त्यावर भस्म अर्पण करावे, बेलपत्र अर्पण करावे आणि पांढरी फुले अर्पण करावी. त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि तुमच्या घराजवळ शिवमंदिर असेल तर आवर्जून त्या ठिकाणी जा. या दिवसात काही वेगवेगळे उपाय देखील केले जातात. महादेवाच्या जितक्या सेवा केल्या तितक्या या महिन्यामध्ये कमीच आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त सेवा, मंत्रजप करत राहा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर शिवचालीसा देखील वाचावा, शिवतांडव स्तोत्रम देखील वाचावं आणि महामृत्युंजय मंत्राचा जप देखील केला तरी चालतो. आणि तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे शिवलीलामृताचा 11वा अध्याय नक्की तुम्ही वाचा आणि श्रवण करा, किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता. तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघा. रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते. या श्रावण महिन्यात रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व असते. तुम्ही दररोज शिवलीलामृताचा अध्याय श्रावण महिन्यात पठण करू शकता, श्रवण करू शकता. तर या श्रावण महिन्यामध्ये करण्याचा अतिशय प्रभावी असा उपाय मी आत्ता तुम्हाला सांगत आहे. आज पहिला श्रावण सोमवार. आज तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल, पण घरात घेऊन या हे एक फळ आणि त्याचे एक काम करायचे आहे. घराच्या चहूबाजूने पैसाच पैसा मिळेल, आयुष्यभराचे दारिद्र्य तुमचे नष्ट होईल. तर अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. हे फळ महादेवाला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आजच्या श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून कराच. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथेच देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. वेळ न वाया घालवता पुढील उपाय आपण बघूयात. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. आता सर्वांनाच माहीत आहे की हे फळ कोणते आहे. फळ आहे धोत्र्याचे. धोत्र्याचे फळ हे आपण भगवान शिवशंकराला अर्पण करत असतो. धोत्रा हे विषारी फळ असून
भगवान शिवशंकराला अर्पण करण्याची परंपरा आहे. हे का अर्पण करतात याची एक पौराणिक कथा देखील आहे. त्यानुसार भगवान शिवशंकराने समुद्रातून निघालेले विष पाषाण केले होते व ते शुद्ध झाले होते. त्यावेळेला सर्व ऋषीमुनींनी आणि देवी देवतांनी त्यांच्या डोक्यावर भांग आणि धोतरा ठेवून त्यांची पूजा केली होती. त्यानंतर त्यांना शुद्ध आली होती अशी एक पौराणिक कथा आहे. धोत्र्यामध्ये त्याच्या फळामध्ये एक विषारीपणा जरी असला तरी शांती देणारे प्रतीक या धोत्र्यामध्ये असतात. औषधी गुणधर्म देखील या धोत्र्याच्या फळामध्ये असतात. धोत्रा हे शिवशंकराच्या तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक देखील मानले जाते, जो ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे धोत्रा हा शिवशंकराला अर्पण करणे म्हणजे अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाची प्राप्ती करून घेणे. धोत्रा हा फुलाप्रमाणेच फक्त शंकराला अर्पण करायचा असतो. जेव्हा आपण महादेवाला हे फळ वाहणार आहोत त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे धोत्रा असेल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय केल्याने तुमच्या घरामधल्या सर्व अडचणी दूर होतील. सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होतील. तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय पण तुमच्या कष्टाला मेहनतीला तेवढेसे फळ मिळत नाही. त्यामध्ये दुःख, दारिद्र्य, पितृदोष, नजरदोष सर्व काही असेल. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असेल, आजारपण असेल, अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल, कोणतंही काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण होत नसेल, सतत संकटांचा अडचणीचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल, सतत लहान मुले घरामध्ये आजारी पडत असतील, तुमच्या उद्योग व्यवसायात देखील प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, या सर्व समस्या दूर होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. अगदी साधा सोपा हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही. पैसा चहूबाजूने येत राहील. धनसंपत्ती, लक्ष्मी संपत्ती सर्व तुमच्या घरामध्ये असेल. त्याचबरोबर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती लाभेल. कारण हा उपाय केल्याने साक्षात महादेवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध, एक बेलपत्र आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. अशा प्रकारे हे पाण्यामध्ये टाकून आंघोळ केल्याने तुमचे शरीर शुद्ध आणि पवित्र होते. आणि तुम्ही हा उपाय श्रावणाच्या पहिल्या सोमवारी केला तर उत्तमच असेल, किंवा तुम्ही 4ही सोमवारी कधीही जरी केला तरी चालेल. तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे, शिवलिंगाची पूजा करायची आहे व त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे, हे लक्षात ठेवा. धतुरा म्हणजे धोत्रा, त्याचं फळ तुम्हाला घ्यायचं आहे. त्याला मागे दांडे असावी हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर पिण्याचे पाणी घ्यायचे आहे. शुद्ध पिण्याचे पाणी तुम्हाला एका तांब्यात घ्यायचे आहे. थोडीशी हळद सोबत घ्यायची आहे व एक दिवा घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला शिवमंदिरात जायचे आहे. सर्वात प्रथम महादेवाचे पूजन करून घ्यायचे आहे. शिवलिंगावर तुम्ही सोबत आणलेले पाणी अर्पण करायचे आहे. महादेवाची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता आपण सोबत जी हळद आणली होती त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे व त्याचा थोडासा आपल्याला गंध बनवायचा आहे. जे धतुऱ्याचं फळ आपण सोबत आणलेलं आहे ते आपल्याला त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे. अशा प्रकारे हळद तुम्हाला तिथे घेऊन जायची आहे. पूर्ण धतुऱ्याच्या फळाला हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने त्यामध्ये बुडवायचे आहे. ते धतुऱ्याचं फळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. महादेवासमोर तुम्हाला बसायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे. मग ती तुमची इच्छा कोणतीही असो, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती किंवा तुमच्या मुलांसाठी प्रगतीसाठी असेल, कुठलीही इच्छा असो ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे फळ महादेवाला अर्पण करायचे आहे. तर हे फळ अर्पण करत असताना कसे अर्पण करायचे आहे बघा. धतुऱ्याचा फळाचा जो गोल भाग असतो तो गोल भाग आपल्याकडे करायचा आणि त्याची दांडीची जी साईड असते ती आपल्या विरुद्ध दिशेला करायची आहे. म्हणजे तुम्ही पूर्वेकडे बसलेले असाल तर दांडी पश्चिम दिशेला येईल, किंवा तुम्ही पश्चिम दिशेला असाल तर दांडी पूर्व दिशेला येईल. अशा पद्धतीने ते फळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. महादेवाला मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचे पठण करायचे आहे. 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचे पठण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचे आहे. अशा पद्धतीने अगदी साधा सोपा पण प्रभावी उपाय तुम्हाला श्रावण सोमवारी किंवा 4 पैकी कोणत्याही सोमवारी तुम्ही करू शकता. धन्यवाद.